नॅपकिन फिरवत गोगावलेंचा तटकरेंना उत्तर. गोगावलेंच्या कार्यक्रमात नॅपकिनचं वाटप. काही दिवसांपूर्वी तटकरेंनी नॅपकिनवरून गोगावलेंची उडवलेली खिल्ली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता आता परदेशातून देणगी मिळवणं महाराष्ट्र सरकारला शक्य. केंद्र सरकारकडून परवानगी मिळवणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य. भिवंडीतील पडघा इथं एटीएसची मोठी कारवाई. 22 जणांच्या टीमकडून पडघ्यामध्ये दहशतवादी प्रकरणी छापा. कारवाईत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकमधील 3 नागरिकांच्या संपर्कात. तिघे पाक गुप्तचर यंत्रणेत कार्यरत असल्याचा संशय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा. 5 जूनपासून खुला होणार. नाशिकच्या इगतपुरीतून होणार उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. भरधाव टेम्पोनं रिक्षाला दिलेल्या धडकेत 4 जणांचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. बीडच्या खामगाव पंढरपूर हायवेची घटना. शेगावातून संत गजानन महाराज पालखीचं प्रस्थान. 33 दिवस प्रवास करून पोहोचणार पंढरपूरला. 700हून अधिक वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग. ईशान्य भारतात पावसाचं थैमान. आसाम, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराममध्ये पुरामुळे 30 जणांचा मृत्यू. अजूनही काही भागात रेड अलर्ट जारी. आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानामध्ये लवकरच मोठे बदल दिसून येतील आणि बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या 17 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला. यंदा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मे महिन्यात 19 दिवस पाऊस झाला आणि मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झाला. या 19 दिवसामध्ये विक्रमी 378.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकरच सुरू झालाय. पावसामुळे मासेमारीवरती परिणाम झाल्यानं बाजारात ताज्या माशांची आवक घटली आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली. घरगुती वापरासाठी महिलांनी सुकी मच्छी साठवायला सुरुवात केली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राज्यामध्ये 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढलाय. राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1,71,00,000 असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे. चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचं दिसतंय. यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाला त्यामुळे ढगाळ वातावरणात शेतकरी मशागत करताना दिसतोय. मात्र शेतात कुठलं पीक पेरणी करावं अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 600 रुपयांपासून ते 1350 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1000 रुपये दर मिळाला. रायगड किल्ल्याच्या बांधकामाबद्दल पहिल्यांदाच एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय. दुर्गराज रायगडावरती हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज सापडलंय. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागलाय. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात 65 रुग्ण सापडले. त्यात पुण्यात सर्वाधिक 25 रुग्ण आहेत. त्याखालोखाल मुंबईत 22 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या वर्षातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 814 वरती पोहोचली आहे. लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. राज्य सरकारनं आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी अशी माहिती देण्याबाबत आयकर विभागानं केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकेल. मुंबईतल्या कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुलद्वाराजवळच्या जलवाहिनीची जोडणी आणि नवीन व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय. त्यासाठी पाणीपुरवठा आज दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 जूनला सकाळी 7:30 वाजेपर्यंत बंद असेल. भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे. त्याला डिजिपिन असं नाव देण्यात आलंय. याचा हेतू देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे शोधणं असा आहे. तर डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रो सोबत मिळून ही प्रणाली विकसित केली.
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देण्यात दिली जाणार आहे। येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली, तर याचा फायदा ई-शिवनेरीसारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे। मुंबई नागपूर समृद्धी शीघ्रगती महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते इगतपुरी हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा 5 जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचं निश्चित करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होणार आहे। महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचं प्रमाण गेल्या 3 वर्षात लक्षणीय वाढलंय। यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया, डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। सरकारी आणि खासगी अनुदानित शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आतापर्यंत 78.20% पुस्तकं जिल्ह्यामध्ये पोहोचली आहेत। मोफत पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या पुण्यातल्या डेपोतनं जिल्ह्यातील 14 तालुक्यात पोहोच करण्यात आली आहेत। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत। पहिल्या फेरीतील नोंदणीमध्ये 1 जूनपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती सहसंचालक डॉ. श्रीराम पांझाडे यांनी दिली। 4 वर्षीय BA, BSc, BEd हा अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेनं घेतलाय। त्यामुळे रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याच्या सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिल्यात। त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे। द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या सीए परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आलंय। सीए परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे। उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे। विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै आहे। जळगावच्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा अपघात झाला। या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झालेत। एकतर्फी वाहतूक सुरू असून रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅव्हल्स उलटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। बुलढाण्यात मोहे गावाजवळ एसटीनं दुचाकीला धडक दिली। या दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलंय। बीडच्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील नित्रूड गावाजवळ भीषण अपघात झाला। टेम्पो आणि रिक्षाच्या झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत। मध्यरात्री हा अपघात झाला असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भुसावळ इथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला असून या क्रिकेट स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंची रक्षा खडसे, संजय सावकारे यांनी संवाद साधत खेळाडूंना मार्गदर्शन केलं। स्वतः रक्षा खडसे आणि संजय सावकारे यांनी बॅटिंग करून क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला। राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 4 आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तशी पावलं टाकली आहेत। प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे पूर्व भागात आणि सुभाष जगताप पश्चिम भाग यांची निवड करण्यात आली आहे। प्रदीप देशमुख यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड करत रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे। भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे आणि ओबीसी नेते नामदेव आईलवाड यांच्यातील ऑडिओ क्लिप समोर आली। आमच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी लक्ष्मण हाके यांचा दबाव होता असं शेखर कुंटे म्हणाले। आर्थिक तडजोड करून अर्ज मागे घेतला असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत हाकेंनी ओबीसी उमेदवारांना उभं करून तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकरमध्ये उमेदवारांकडून पैसे घेऊन हाकेंनी ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली। ऑडिओ क्लिप ट्विट करत बिटकर यांनी हा आरोप केलाय। ज्यावेळी लाडकी बहीण ही योजना आली त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही, तसंच निवडणुका आल्यामुळे त्यासाठी तपासणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही। आम्ही आवाहन केलं होतं, ज्यांना गरज आहे त्यांनीच याचा लाभ घ्यावा, मात्र आता दिलेले पैसे परत घेता येणार नाहीत, मात्र यावरती नक्की मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा कार्यक्रमामध्ये एकत्र आले। काल वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या जवळजवळ असल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलं। पालकमंत्री पदावरनं काही अडलं का असं म्हणत नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल विचारत उत्तर दिलं। माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांबाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात। अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना हा सल्ला दिला।
काँग्रेस पक्षाकडनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना तंबी द्यावी असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले. म्हशीचा की रेड्याचा बळी दिला हे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले हे पाहिलं असतं तर पक्ष टिकला असता अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावला. सांगलीच्या मिरजमध्ये ते बोलत होते. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं. बॅनरवरती ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय.